संभाजीराजे हे चित्र बघून कवी कलशांना म्हणतात, कविराज, कवी आहात ना आपण, सुचते का एखादी कविता? त्यावर कवी कलश उत्तर देतात, का नाही रचे, यावन रावण की सभा, शंभू बदयो बजरंग, लहू लिसत सिंधूर समा, खूब खेलो रणरंग, जो रवी छवी लिखतही, कद्यत होत बदरंग, त्यो तो तेज निहारिके, तकतत जो अवरंग. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रम, बुद्धिमत्ता आणि बलिदान यांचे प्रतीक असलेले महान योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाथा. अवघ्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत 120 युद्धे लढणारा आणि मुघल बादशाह औरंगजेब याला जेरी सांडणारा हा पराक्रमी राजा इतिहासात अजरामर आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर येथे झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते. लहान वयातच त्यांची आई सईबाई यांचे निधन झाले, त्यामुळे त्यांचे संगोपन बाई यांनी केले. लहानपणापासून संभाजी महाराज अत्यंत बुद्धिमानी आणि धाडसी होते. एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाळ शंभूराजांना सोबत घेऊन आग्र्याला भेट दिली. तेव्हा मुघल बादशाह औरंगजेब यांच्या छावणीतून सुटल्यानंतर काही काळ शंभूराजांना अज्ञातवासात राहावे लागले. त्या काळात ते एका ब्राह्मण मुलाप्रमाणे राहत होते. मथुरा येथे त्यांना उपनयन संस्कारही झाला आणि त्यांनी संस्कृतसह अनेक भाषांचे शिक्षण घेतले. याच काळात त्यांची ओळख कवी कलश यांच्याशी झाली. ते पुढे जाऊन त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी झाले. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर संभाजी महाराज स्वराज्याच्या गादीवर आले. त्यांच्या काळात मुघल, पोर्तुगीज, सिद्धी आणि इंग्रज अशी अनेक शक्तींशी त्यांना लढावे लागले, पण त्यांनी गनिमी-कावा तंत्राचा वापर करून शत्रूंना कडवे आव्हान दिले. मुघल बादशाह औरंगजेब स्वतः दाक्षिणात्य आला, पण तरीही त्याला स्वराज्य संबोधता आले नाही. छत्रपती संभाजी महाराज की जय. बुऱ्हाणपुरावरील हल्ला. 1681 मधील संभाजी महाराजांनी मुघलांचे श्रीमंत शहर बुऱ्हाणपूरवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर मुघलांचा खजिना स्वराज्यात आणता आला. हा हल्ला मुघल साम्राज्यासाठी मोठा धक्का होता. संभाजी महाराजांनी गोव्याजवळील पोर्तुगीजांवरही जोरदार हल्ले केले आणि त्यांना मराठ्यांची ताकद दाखवून दिली. संभाजी महाराजांच्या काळात मुघल आणि मराठ्यांमध्ये अनेक लढाया झाल्या. मुघलांचे मोठे सैन्य असूनही स्वराज्याचा पराभव करणे त्यांना शक्य झाले नाही. 1689 मध्ये स्थिती बदलली होती. मुघलांनी गणोजी शिर्के यांच्या म्हणजे संभाजी महाराजांच्या मेव्हण्याला फितूर करत संभाजी महाराज आणि कवी कलश यांना संगमेश्वरी पकडले. महाराजांना आणि कवी कलशांना कालकोठडीत टाकले गेले. त्यांना वेदाविरुद्ध इस्लाम धर्माचा स्वीकार करायला सांगितले, परंतु महाराजांनी तसे मुळीच केले नाही. औरंगजेबाच्या छावणीपर्यंत महाराजांना आणि कवी कलशांना हत्तीच्या अंबरीला बांधून फरफडत नेण्यात आले. औरंगजेब तेव्हा अकलूजला होता. त्याने तेथून किल्ले धर्मवीरगड येथे हलवले. त्या काळी त्या गडाला बहादूरगड असे नाव होते. बहादूरगड म्हणजे जवळपास 40 किलोमीटर अंतरावर कोणताही डोंगर नाही. त्यामुळे मराठ्यांना येथून शंभूराजांना गनिमी-कावा करून सोडवणे तसे मुश्किलच होते. महाराजांची ही अवस्था सर्व सैनिक आणि त्या मोगली स्त्रिया पडद्याआडून बघत होत्या. सर्वात मोठ्या बाजारपेठेमधून महाराजांची धिंड काढण्यात आली होती. जेव्हा शंभूराजांना आणि कवी कलशांना औरंगजेबासमोर आणण्यात आले, तेव्हा औरंगजेब बादशाह सिंहासनावरून खाली उतरला. सिंहासनावरून खाली आल्यानंतर औरंगजेब बादशाह गुडघे टेकून खाली बसला आणि त्याचा नमाज म्हणायला लागला. तो त्या अल्लाचा शुक्रिया अदा करत होता. कवी कलश तेव्हा महाराजांच्या सोबत साखळदंडात जखडले होते. संभाजीराजे हे चित्र बघून कवी कलशांना म्हणतात, कविराज, कवी आहात ना आपण, सुचते का एखादी कविता? त्यावर कवी कलश उत्तर देतात,
का नाही राजे. यावन रावण की सभा शंभू बदयो बजरंग. लहू लिसत सिंधूर सम खूब खेलो रणरंग. जो रवी छवी लिखतही खद्यतो होत बदरंग. त्यो तुव तेज निहारिके तकत तजो अवरंग. महाराज झुकायला तयार नव्हते. अखेरीस औरंगजेबाने त्यांचा मुक्काम हा वडबुद्रुक तुळापूर येथे हलवला. महाराजांचे शरीर अगोदर सोलले गेले होते, परंतु आता त्यांचे हात देखील कापले. अखेरीस 40 दिवस छळ सहन केल्यानंतर औरंगजेबाने हा शूर छावा आणि स्वराज्याचा धनी झुकणार नाही हे लक्षात घेत 11 मार्च 1689चा तो काळा दिवस महाराज आपल्याला सोडून गेले होते. महाराजांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि महाराजांचे शिर हे भीमा इंद्राणीच्या काठी भाल्याला अडकवून ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. अखंड महाराष्ट्र दुःखात होता. भीमा इंद्राणी रडत होती आणि तेथील वातावरण शांत होते. परंतु संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी कोणतीही तडजोड केली नाही. तलवार तुटू शकते, शरीर नष्ट होऊ शकतं, पण स्वाभिमान कधीही मरत नाही. मृत्यू समोर उभा होता. संपूर्ण मोगल साम्राज्य दबाव टाकत होतं, पण छत्रपती संभाजी महाराज झुकले नाही. असा होता स्वराज्याचा छावा.